हाय एव्हरीवन, अचानक प्लॅन ठरला की डीमार्टला जायचं, छोटी मोठी शॉपिंग करायची होती. तर चला मग डीमार्टला. तर हे आहे सोलापूरचं डीमार्ट बरं का. सोलापूरमध्ये राहणाऱ्यांना माहीत असेल, आसरा चौकामध्ये आहे, आसऱ्याच्या पुढे. तर सुरुवात झाली, घ्यायचं होतं एक, पण डीमार्टमध्ये आल्यावर असंच होतं की आपण भरपूर काही घेतो, फक्त 2-3 वस्तूच घ्यायच्या होत्या. पण चला, चालू झाली इथूनच शॉपिंग. बिस्किटचे पुडे घेतले, केक्स घेतले आणि डीमार्टमध्ये भरपूर अशा ऑफर चालू आहेत बरं का. गेला नसताल तर नक्की जा. बाय 1 गेट 1 फ्री, बाय 1 गेट 1 फ्री, एक घ्या दुसरं मोफत. जिथं तिथं तेच बोर्ड लागलेले आहेत बरं का. गेला नसताल तर नक्की 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 विजिट करा डीमार्टला. आणि मी घेतलं मला जे जे पाहिजेलं होतं, बिस्किटचे पुडे वगैरे भरपूर काय काय घेतलं. आणि बघू शकता तुम्ही, गर्दी पण तेवढीच होती आणि पॅराशूट तेलावर पण ऑफर चालू होत्या, भरपूर गोष्टीवर ऑफर चालू होत्या. आणि मी फुल कन्फ्यूज होत होते, कारण थोड्याच दिवसापूर्वी पूर्ण किराणा माल मी भरलेला आणि आता मी माल भरल्याच्या नंतर ना इथं बघा ऑफरच ऑफर चालू होत्या. त्याचबरोबर आता शाळा लवकर चालू होणार आहे, स्कूल चालू होणार आहेत, तर इथं भरपूर सारे स्टेशनरीचे ऑप्शन, जे शाळेतल्या स्टेशनरी आहेत ते भरपूर काय काय विकायला आलेलं आहे. त्याचबरोबर फेस पॅक, फेस वॉश, साबण, पावडरचे डब्बे, तेल वगैरे भरपूर ह्याच्यावर भरपूर सारे ऑफर चालू आहेत. एवढंच की आपल्याला बघून घेता आलं पाहिजे. त्यानंतर मला घ्यायचा होता एक छान असा कॉफी मग. तर आम्ही तिकडं गेलो. 21 पासून ते 29 पासून सुरुवात आहे कॉफी मगाची. मी ते सगळं सोडून दिलं आणि तिकडं जिथे महागाचे आहेत आणि तेच आपल्याला आवडतात बरं का. जे स्वस्त आहे ते नाही आवडणार आणि जे महागाचे आहेत तेच आपल्याला आवडणार. आता हातातला 100 रुपयाचा मग होता. मी म्हणलं बापरे, 100 रुपयाच्या मगाने चहा प्यायचा आणि फुटला की गेलंच, म्हणून मी म्हणलं नको, जरा थोडा स्वस्तातला पाहावं. तर माझी चालूच होते ऑप्शन पाहणं, हे पाहू ते पाहू. त्यानंतर मी एक सिम्पल मग घ्यायचा ठरवला, ट्रान्सपरंट मग. हा होता फक्त 50 रुपयाचा, 100चा सोडला आणि 50चा हा ट्रान्सपरंट मग घेतला. आणि त्यानंतर मला एक छान क्यूट असा एक ड्रेस दिसला लहान मुलाचा, तो मी पाहून थोडीशी काय म्हणता येईल, सोहमच्या लहानपणाची आठवण झाली. त्यानंतर भरपूर सारे ग्लासेस, गॉगल्स आलेले आहेत, ते सुद्धा मी ट्राय करून थोडीशी शान मारले डीमार्टमध्ये, पण मलाच हसायला येत होतं बरं का. आणि त्यानंतर हे कसं सोडणार मी, भरपूर सारे कुर्ती, टॉप्स, जीन्स, लेगिन्स, जॅगिन्स भरपूर काही आलेलं आहे, ते सुद्धा ट्राय केलं. पण घेतलं तर काहीच नाही, पण ट्राय करायला कुठले पैसे लागणार आहेत ना आपल्याला. तर ट्राय केले भरपूर सारे. आता हे व्ही गळ्याचे खूप ट्रेंड चालू आहे कुर्ती, पण मी नाही घेतली. मी म्हणलं नेक्स्ट टाईम घेऊया. जे यायचं होतं ते घेतलं आधी. आणि शूज पण ट्राय केले, खूप कम्फर्टेबल असे शूज आलेले आहेत. तर बघा, अशी छोटीफार मोठी, छोटीच म्हणता येईल, जास्त काही खरेदी केलं नाही. मी म्हटलं आता एक प्लॅन करावं, हे घ्यायचं ते घ्यायचं, आणि नेक्स्ट टाईम म्हणजे उद्या परवा येऊन घ्यावं. चला बाय.